नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं यशस्वी बांधकाम हे भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील एक ऐतिहासिक टप्पा आहे. आज पहिली व्यावसायिक विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. यासह महाराष्ट्राचे आणि देशाचे नवी मुंबई विमानतळाचं दीर्घकाळापासूनचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. पहिल्या दिवशी या विमानतळावरून 30 उड्डाणं करतील आणि 4000 प्रवासी प्रवास करतील. पहिल्या दिवशी एकूण 15 उड्डाणं चालतील, ज्यात इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकाशा एअर आणि स्टार एअर यांचा समावेश आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन 8 ऑक्टोबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. खूप छान वाटतंय इथं हा इंटरनॅशनल एअरपोर्ट झाल्याबद्दल. आणि जो प्रवास झाला तो एकदम सुखकारक आणि इथल्या लोकांना सोयीचा असा झालेला आहे. बरं वाटतंय. आता जो मुंबईला जाण्यासाठी, मुंबईला विमान पकडण्यासाठी जो त्रास असायचा तो पूर्णतः इथे कमी झालेला आहे. कारण इथून जवळजवळ 2 ते 3 तास ट्रॅव्हलिंग करायला लागायची, ते आता आम्हाला 15 ते 20 मिनिटात ट्रॅव्हलिंग करायला लागणार आहे. आणि मुंबई टू आपला बेंगळूर टू नवी मुंबई हा प्रवास आम्ही 1 तास 20 मिनिटांमध्ये केलेला आहे. एवढ्या जलद गतीने आम्ही आलेलो आहे. हा, माझं नाव देवेंद्र दामोदर म्हात्रे. मी इकडचा भूमिपुत्र आहे.